पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। वैराग बार्शी तालुक्यातील वैरागसह ग्रामीण भागात बुधवारी संध्याकाळी गारपिटीसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे द्राक्ष व आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर काढणीस आलेल्या आंबा, ज्वारी, गहू पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आठवडाभर कडाक्याच्या उन्हानंतर बुधवारी वैराग, काळेगाव, घाणेगाव, मानेगाव, पिंपरी, साकत, जळगाव, रुई, रातंजण, हत्तीस, इर्ले, मळेगाव, लाडोळे, सरजापूर, रातंजण परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढला। तर काही भागात गारांचा पाऊस पडल्याने शेतातील उभी पिकं, वादळी वारं व गारपीटीने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। हत्तीस येथे 25 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झाल्याची घटना घडली। हत्तीस येथील गट क्रमांक 113-2 ब मधील शेतकरी संजय पांडुरंग कुठे यांच्या द्राक्ष बागेचं फाउंडेशन 2 लाईनमधील सुमारे 200 झाडे जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतून उचकटून पडली। या घटनेत सुमारे 60 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बाग बाधित झाली असून शेतकऱ्यांचं सुमारे 2 ते 3 लाखांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। शेतकरी मोठ्या चिंतेत आहे। अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर दुसरीकडे मात्र इर्ले गावातील संतोष अरुण पाटील यांच्या देखील पावसाने व वादळी वाऱ्याने 5 एकर केळी बागेचे व 8 ते 10 लाख रुपयांचं मोठं नुकसान झालं। संतोष पाटील हे मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येते आहे। प्रशासनाकडून प्राथमिक माहिती घेण्यात आली असून पुढील पंचनाम्याची कार्यवाही अपेक्षित आहे। संजय पांडुरंग कुठे, राहणार हत्तीस, तालुका बार्शी। माझा गट नंबर 113-2 ब मध्ये द्राक्षाची बाग आहे। आज त्या बागेचं रात्रीच्या पावसानं आणि वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। पूर्ण 2 लाईनी माझ्या 250 ते 300 झाडाच्या लाईनी आडव्या पडलेल्या आहेत। त्याचं फाउंडेशनही उपडून पडलेलं आहे। अधिक आलेला मालाचंही माझ्या मोठं नुकसान झालेलं आहे। साधारण ह्याचं काढला हे तर लाखापेक्षा 1.25 लाख 1.5 लाखापर्यंत जाईल एवढं माझं नुकसान झालेलं आहे। कारण माल बराच खाली नुकसान झाले, ते आदळ आहे आणि वाय पण वाटलेले सगळे। 80 रुपयाच्या भावानं जाईल, पण प्रत्यक्षात कधी येतो व्यापारी माहीत नाही। पाऊस तर चालू आहे सध्या, पण आता काय करतोय काय माहिती। माल हा आपला 80 रुपयांनी दिलेला आहे, पण प्रत्यक्षात व्यापारी आता घेतो का नाही हे माहीत नाही। कारण खाली नुकसान झाले, आदळलेलं आहे आणि नुकसान म्हणल्यावर तो रिवर्स येत असतो माल घेताना। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।